नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता भैरवी, अनीश, नीलू आत्या आणि किशा मामा बसलेले असतात. तेव्हा भैरवी त्यांना तिच्या प्लॅन्स बद्दल सांगू लागते आणि म्हणते की आता दिवाळी जवळ येत आहे, त्यामुळे आपण पदार्थांच्या ऑर्डर्स घेऊया. त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या ॲड्स कराव्या लागतील आणि त्यासाठी खर्च येणार आहे. तेव्हा निलिमा आत्या तिला म्हणू लागते की भैरवी, तुला जे बक्षीस मिळालंय त्यातूनच तू तुझ्या बिझनेससाठी खर्च कर. हे ऐकल्यानंतर आता अनिशला जरा टेन्शन येऊ लागतं. तितक्यात किशा भाऊ म्हणू लागतो की असं कसं, तिच्या बक्षिसाचे पैसे तीच कसे वापरणार. त्यावर निलिमा आत्या म्हणू लागते की का नाही, ते तिचेच तर पैसे आहेत. तेव्हा किशा भाऊ म्हणतो, आमच्या गावाकडे कसं असायचं, शाळेतली लहान लहान मुलं स्पर्धेमध्ये भाग घ्यायची. ते असतं ना आपलं चमचा गोट्या, शेपूट लावणे, अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. त्यामध्ये त्यांना 2, 4, 5 रुपये मिळायचे. तेव्हा त्यांचे शिक्षक त्यांना म्हणायचे की बाबा, ह्या पैशांचे तुम्ही गोळ्या चॉकलेट विकत घेऊ नका, हे पैसे तुम्ही तुमच्या आई वडिलांना द्या. त्यावर नीलू आत्या म्हणू लागते की भैरवी काही शाळेत जाणारी मुलगी नाहीये. तेव्हा किशा भाऊ म्हणतो की भैरवीने काय केलं पाहिजे, ते पैसे देवासमोर ठेवले पाहिजे. तेव्हा नीलू आत्या त्याला म्हणते की एवढे पैसे, अहो एवढे 10 लाख रुपये जर देवासमोर ठेवले तर देवाला सुद्धा ही गोष्ट आवडणार नाही. आणि ती पुढे सांगू लागते की काल माझ्या कानावर काहीतरी पडलं. असं जेव्हा निलिमा आत्या बोलते तेव्हा अनिश आणि किशा भाऊला टेन्शन येतं की रात्री त्यांच्यातलं बोलणं निलिमाने आत्याने ऐकलं की काय, आणि तिने जर भैरवीला सगळं सांगून टाकलं तर. तेव्हा अनिश म्हणू लागतो, मला काय वाटतं की भैरवीचे पैसे आहेत, त्यामुळे तिला ठरवू द्या ना की त्याचं काय करायचं. तेव्हा किशा भाऊ म्हणू लागतो की अनिश बरोबर बोलतोय. त्यावर नीलू आत्या म्हणते की ते भैरवीचे पैसे, त्यामुळे तीच ठरवेल काय करायचं, मी तिच्यावर काही बळजबरी करत नाहीये. तेव्हा अनिश म्हणतो की मुद्दा हा नाहीच आहे, तुम्ही उगच काहीतरी अर्धवट ऐकून भैरवीला चुकीच्या गोष्टी सांगू नका, त्यामुळे गैरसमज होतील. त्यावर नीलू आत्या बोलू लागते, मी आपलं रात्री झोपेत जे काही ऐकलं त्यामुळे बोलतेय, मला काही ह्या गोष्टी बरोबर वाटत नाही. त्यावर किशा भाऊ म्हणतो, आम्ही तुम्हाला काही चोरबीर वाटलो का. तेव्हा भैरवी नीलू आत्याला म्हणू लागते, नीलू आत्या, अनिश बरोबर बोलतोय. ती पुढे नीलू आत्याला म्हणू लागते की तुमचा हेतू चुकीचा नाहीये, पण प्लीज मला या घरामध्ये भांडणं नकोयत. त्यावर निलिमा आत्या भैरवीला म्हणते की मी तुझ्या भल्यासाठी सांगत होते, यानंतर तुला जे करायचं ते कर, नंतर परत रडत बसू नको. असं म्हणून आता निलिमा आत्या तिथून निघून जाते. तेव्हा अनिश मुद्दामच भैरवीला समजावत म्हणतो की तू याचं टेन्शन घेऊ नको, हे बघ तू तुझ्या कामावर लक्ष दे. त्यावर भैरवी त्याला म्हणते की अनिश, मला खरंच स्पेस हवी आहे. तेव्हा अनिश तिला म्हणतो की मी तुझ्या सोबत आहे. हे ऐकल्यावर आता भैरवी खूप खुश होते आणि अनिशला म्हणते की आता मला काहीच टेन्शन नाहीये. तितक्यात अनिशचा फोन वाजू लागतो. त्यामुळे तो खिशातून फोन काढून बघतो तर सेवानी बिल्डरचा फोन येत असतो. त्यामुळे आता अनिशला टेन्शन आलेलं असतं. आता इकडे किशा भाऊ गपचूप किचनमध्ये येतो आणि बर्नीतले बिस्किटं काढून चोरून खाऊ लागतो. तेव्हा नीलू आत्याही त्याच्या मागे मागे येते, कारण नीलू आत्याचं आता किशा भाऊकडे बारीक लक्ष असतं. किशा भाऊला असं चोरून बिस्किटं खाताना बघितल्यावर आता नीलू आत्या त्याच्याजवळ येऊन त्याला विचारू लागते की काय आहे हे. त्यावर तो म्हणतो की कुठे काय. आता किशा भाऊला काही बोलता येत नसतं. तेव्हा नीलू आत्या म्हणते की तत फफ काय. पुढे ती म्हणू लागते, तेच म्हटलं की एवढे बिस्किटांचे पुढे इतक्या लवकर संपतात कसे. पुढे ती म्हणू लागते की फुकटचं मिळालं म्हणून संपेपर्यंत खायचं असतं का. त्यावर किशा भाऊ तिला म्हणतो की भूक लागली म्हणून खात होतो. तेव्हा निलिमा आत्या त्याला म्हणते की राधा वहिनीला सांगू का तुम्ही काय केलं ते. तेव्हा किशा भाऊ तिला म्हणू लागतो की मी चोरी मारी किंवा डाका टाकला नाही. त्यावर निलिमा त्याला म्हणू लागते, हे बघा माझे कुत्र्यासारखे कान आहे, घुबडासारखी नजर आणि हत्तीसारखा मेंदू. त्यावर किशा भाऊ हळूच म्हणतो, म्हणजे चिटकीन म्हणायची तर. त्यावर निलिमा आत्या विचारते की काही बोललात का. त्यावर तो म्हणतो नाही. पुढे ती म्हणते, हे बघा तुम्ही घरात जे काही चालवलं आहे ते थांबवा आधी. त्यावर किशा भाऊ म्हणतो की मी काय केलं. तेव्हा निलिमा आत्या त्याला म्हणते की दुसऱ्याला फूस लावणं बंद करा. आणि ती स्वतःबद्दल म्हणते की नवऱ्याने फसवल्यानंतर
किती त्रास होतो यातून मी गेली आहे, त्यामुळे हा त्रास दुसरं कोणाला होऊ नये असंच मला वाटतं. त्यावर किशाभाऊ म्हणतो की नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? त्यावर ती म्हणते, मला कोणाबद्दल आणि काय बोलायचंय हे तुम्हाला चांगलंच कळालेलं आहे. पुढे ती म्हणू लागते की माझा बिचारा बाळादादा भोळा आहे, त्यामुळे तो कुणावरही पटकन विश्वास ठेवतो. त्याला फसवू नका. हे मी तुम्हालाही सांगते आणि त्यालाही जाऊन सांगा, असं ती इनडायरेक्ट अनिशबद्दल बोलत असते. असं म्हणून आता निलिमा आत्या तिथून निघून जाते. आता इकडे किशाभाऊ अनिशकडे येऊन राधाबाईंनी जे काही बोलली ते सगळं सांगू लागतो आणि म्हणतो, ती चेटकीन लई खतरनाक निघाली, तिच्यापासून सावध राहायला पाहिजे. तेव्हा अनिश म्हणू लागतो, आली तेव्हा गरीब गाय दिसत होती, पण आता भलतीच बिलंदर निघाली. हिचं कायमचं तोंड बंद करावं लागेल, नाहीतर हिची कायमचीच घरातून हक्कलपट्टी तरी करावी लागेल. कारण ही जर इथे राहिली तर भैरवीचे कान भरत राहील. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, तू एक काम कर, लवकरात लवकर ते सेवानी बिल्डरचे पैसे देऊन टाक. तेव्हा अनिश म्हणतो की एवढ्या लवकर भैरवीकडून ते पैसे कसे काढायचे? तितक्यात अनिशला सेवानी बिल्डरचा फोन येऊ लागतो. आता अनिशला खूप टेन्शन येतं आणि तो किशाभाऊला म्हणू लागतो की मला तर काय करावं हेच सुचत नाहीये. तो सेवानी बिल्डर इथे माझ्या मानगुटावर भूतासारखा बसलाय. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणू लागतो की माझ्याकडे एक आयडिया आहे. आमच्या गावाकडे ना एक मोठी नदी आहे. हे ऐकल्यानंतर आता अनिश त्याच्यावर ओरडत म्हणतो, अरे मामा, तुला हे काय सुचतंय? मुद्द्याचं बोल ना. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणतो की माझं तू पहिले ऐकून घे, मी मुद्द्याचंच बोलतोय. तेव्हा तो म्हणतो की आमच्या गावाला एक मोठी नदी आहे, त्यामध्ये मोठे मासे आणि लहान मासे असे दोन्ही प्रकारचे मासे आहेत. पण मोठे मासे लवकर हाती लागत नाही, त्यासाठी काय करावं लागतं तर लहान मासे पकडावे लागतात. आता किशाभाऊला नेमकं काय म्हणायचंय हे अनिशच्या लक्षात येत नसतं. तेव्हा तो त्याला म्हणतो की तुला नक्की काय म्हणायचंय मामा? त्यावर तो म्हणतो, हे बघ, म्हणजे मला असं म्हणायचंय की मोठा मासा म्हणजे भैरवी आणि लहान मासा म्हणजे संयमी. तुला भैरवीपर्यंत पोहोचण्यासाठी आधी तुला संयमीला गाठावं लागेल. त्यावर अनिश म्हणतो की त्याचा काय उपयोग होणार आहे? आपण स्पर्धेमध्ये भैरवीच्या विरोधात संयमीला उभं केलं, त्याचा काही उपयोग झाला का? आणि तसं पण ती संयमी त्या भैरवीभोवती माऊ माऊ करत दिवसभर फिरत असते. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणू लागतो, तुला आठवतं का संयमीला जेव्हा किडनॅप केलं तेव्हा भैरवी तिच्यासाठी स्पर्धा सोडायला सुद्धा तयार झाली होती आणि डायरेक्ट पक्या जाधवला जाऊन भिडली. आता अनिशच्या थोडं थोडं लक्षात येऊ लागतं. त्यामुळे किशाभाऊ त्याला म्हणतो की साधूचा जीव हा पोपटात आहे, समजतंय का तुला? साधू म्हणजे भैरवी आणि पोपट म्हणजे संयमी. त्यामुळे आता किशाभाऊ अनिशला पूर्ण गोष्ट समजून सांगण्यासाठी एक दगड उचलतो आणि लांबवर फेकतो आणि अनिशला म्हणतो की अशा प्रकारे आपल्याला निशाणा साधावा लागेल. आता अनिशच्या संपूर्ण गोष्ट लक्षात आलेली असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अनिश माणिकला भेटायला बोलवतो आणि त्याने केलेल्या प्लॅनिंगप्रमाणे तो संयमीला कॉल करायला सांगतो. त्यासाठी तो माणिकला पैसे कबूल करतो. आता ठरल्याप्रमाणे माणिक संयमीला कॉल करतो आणि फोन स्पीकरवर टाकतो. आता संयमी इकडे फोन उचलते. तेव्हा माणिक म्हणतो, हॅलो मिस संयमी माझगावकर, मी कदम हॉस्पिटॅलिटीमधून बोलतोय. मी तुमची प्रोफाईल बघितली आणि मला ती खूप आवडली, त्यामुळे तुमच्यासाठी माझ्याकडे एक ऑफर आहे. तेव्हा संयमी त्याला म्हणते, पण तुमचं नाव काय? त्यावर तो त्याचं नाव महेश शिंदे असं सांगतो. त्यावर संयमी त्याला विचारू लागते, पण तुम्हाला माझीच प्रोफाईल का आवडली? तेव्हा तो म्हणतो की मी तुमच्या प्रोफाईलमध्ये बघितलं की तुम्हाला बेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे, त्यामुळे आमच्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे. पुढे तो म्हणतो की आमच्या कंपनीच्या खूप साऱ्या फ्रँचायझीज आहे, त्यापैकी एक मी तुम्हाला रन करायला देणार आहे. तुम्हाला जर ऑफर पटली तर तुम्ही मला येऊन भेटा. हे ऐकल्यावर आता संयमी खूप खुश होते. आता अनिशचा प्लॅन त्याच्याप्रमाणे रन होऊ लागतो, त्यामुळे अनिशही खूप खुश असतो. आता संयमी त्याला त्याच्या डिटेल्स पाठवायला सांगते आणि विचारते की कुठे यायचं. त्यावर तो म्हणतो, मीच तुमच्या घराजवळ येतोय, तिथे येऊन भेटू शकाल का? तेव्हा संयमी म्हणते, ठीक आहे. असं म्हणून आता ती माणिकला भेटायला येते. तेव्हा गुलमोहर सोसायटीच्या बाहेर माणिक तिची वाट बघत असतो. आता संयमी आल्यानंतर तो त्याचं कार्ड देत म्हणतो की हाय,
मी माणिक शिंदे. आमच्या कंपनीने तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं आहे. तसं तर आम्हाला खूप लोक आहेत, पण आमची कंपनी तुमच्यासारख्या नवीन लोकांना प्राधान्य देते. पण त्यासाठी तुम्हाला थोडे पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील. तेव्हा संयमी विचारू लागते की किती. तेव्हा माणिक म्हणतो की फक्त 10 लाख रुपये. हे ऐकल्यावर आता संयमीला जरा टेन्शन येतं. तेव्हा माणिक तिला म्हणतो की बघा, विचार करा, नाहीतर आमच्याकडे दुसरे लोक पण आहेत. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.